मग हास्य जत्रा सारखा जो प्रोग्राम असतो त्याचा रिसर्च काय सांगतो तुम्हाला? नाही, हास्य तर एक अशी गोष्ट आहे ना, म्हणजे ना काही गोष्टी अशा असतात की ज्या सगळ्या वर्गाला एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि ती एका मुबलक प्रमाणात आणि दर्जेदाररित्या एखाद्या ठिकाणी कधीतरी तयार होते. तसं ते झालेलं आहे. म्हणजे ना ती टीम छान जुळून आली आहे. त्यातला कंटेंट खूप चांगला जुळून आलेला आहे. त्यातला विनोद जो आहे तो कायम दर्जेदार राहिला आहे सुरुवातीपासनं आणि तो खूप साऱ्या लोकांना कनेक्ट झालाय आणि सगळ्यात मला ना जेव्हा हास्यजत्रा आलं, ॲट दॅट टाईम देअर वॉज अ स्पेस फॉर ह्युमर. हे लक्षात घेतलं पाहिजे की हास्यजत्रा जेव्हा आलं तेव्हा कॉमेडीची बुलेट ट्रेन एक्सप्रेस हे शो गेलेले होते. बरोबर. चला हवे दे हे खूप काळात सुरू होतं आणि त्यांचा फॉर्मॅट स्पूफचा होता. हो. त्यामुळे त्यांना नव्या पद्धतीच्या विनोदाची शक्यता त्याच्यामध्ये नव्हती. त्यामुळे तेव्हा ना नव्या विनोदाची जागा होती. त्यावेळी फिक्शन पण विनोदी कुठलेही सुरू नव्हते, गाजत नव्हते. त्यामुळे तो काळ असा होता ना जिथे लोकांकडे ह्युमरच नव्हता कुठे आजूला. अशा वेळी हास्य जत्रा आलेला आहे. इस्पेशली त्यानंतर झालं असं की लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन मध्ये तर प्रचंड प्रमाणात तेव्हा दुसरा कुठला शोच नव्हता सुरू तसा. जर तुम्ही चेक केलं तर बरोबर. कुठला शो होता बरं. हास्य जत्राचा जर तुम्ही फॉर्मॅट बघितला तर इट इज अपग्रेडेड फॉर्मॅट ऑफ ह्युमर नॉन फिक्शन शो. आतापर्यंत नॉन फिक्शन शो मध्ये काय व्हायचं तर 2 पात्र यायची आणि बोलायची. टॉकेटिव्ह शो होते. जर तुम्ही हास्य जत्रा बघितलं तर त्याच्या अख्ख्या सेटवर तुम्ही जवळजवळ एकांकिका बघितल्यासारखा फील असतो. हो.